नाशिकच्या पिंपळगावात पार पडलेल्या हिंदू संमेलनाला मंत्री नितेश राणेंनी हजेरी लावली। यावेळी त्यांनी TCS मधील कॉर्पोरेट जिहाद, सैर शेख यांचा जात प्रमाणपत्राचा वाद अशा अनेक विषयांवर हल्ला चढवला। आजूबाजूचं हिरवं वातावरण तयार होते, हिरवे साप वेळीच ठेचले नाहीत तर आपल्या घरापर्यंत पोहोचतील असंही वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं। माझं तर स्पष्ट मत आहे, ही जी MIM नावाची हे जे काही राजकीय पक्ष आहे ना, तो काय राजकीय पक्ष नाही, तो एक दहशतवादी संघटना आहे आणि त्यामुळे ही सगळी प्रकरणं बाहेर येत आहेत। लक्षात घ्या, दहशतवादी संघटना आहे ती। जशी ISI, अल-कायदा आणि PFI सारख्या संघटना आहे ना, तशी ही MIM संघटना आहे। बाकी काहीच नाही। सगळे बांगलादेशीने रोहिंग्या भरून ठेवलेत कचऱ्यासारखे तिकडे, आणि येतो तो नाडा घेऊन मोठा तो ओवैसी इकडे भाषण करायला। कधी सापडून दे त्याला, नाडा सकटच परत पाठवतो बघा हैदराबाद। हिंदू म्हणून अगर आपण जागृत राहिलो नाही, आपण विचार केला नाही किंवा अगर संघटित झालो नाही, तर आपण आजूबाजूला जो काय हिरवं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे, हिरवे साप जास्तच वळवळायला लागले आहेत, त्यांना योग्य वेळी अगर आपण ठेचलं नाही तर उद्या आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचतील आणि आपण काहीही करू शकणार नाही, काहीच करू शकणार। ते बघा मुंब्रामध्ये काय झालं, ती कुठली मोठी कैसे हरायवाले टेप रेकॉर्डर वाढणारी आता कैसे गायब हो गई अशी नाटक चालू झाली, दिसतच नाही। फोन ऑफ करून बसते, नॉट रिचेबल झाली। मोठं कैसे हराया, आता कुठून आवाज निघत असेल तुलाच माहिती, विचार उगाच। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.